संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की जय। हर हर महादेव। महाराज की जय। श्री शिव परमात्मा जगदाद्य जगद्गुरु पंचाचार्य मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर श्री नागेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्यापर्यंत गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या लक्ष्मी देवी मंदिर कारी येथून आपल्याशी संवाद साधत आहे। सद्गुरु धारेश्वर कृपेने आपणा सर्वांनाच नवीन उत्सवाच्या आणि दिवाळीच्या दसऱ्याच्या अनंत अनंत शुभेच्छा। कोजागिरीच्या निमित्ताने आपण केलेला कालचा भव्य उत्सव रात्री जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत आम्ही देखील दुग्धपान आणि भक्तांच्या सानिध्यात होतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्ती निमित्तानं आयोजित धार्मिक कार्यक्रमामध्ये देखील आम्ही थांबलो होतो आणि त्याचबरोबर कोळेगावच्या विकासामध्ये ज्यांचा महत्वाचा भाग आहे असे भारत फोर्ज कंपनीचे सर्वा कल्याणी परिवार यांनी त्या गावातील वेगवेगळ्या रस्त्यांचं त्याचबरोबर महादेव मंदिराचं काम मोठ्या प्रमाणात सुंदर रीतीने आयोजित केलेलं आहे। त्याला देखील भेट देण्याचा योग काल आला। अशा प्रकारे एका पवित्रतम कार्यक्रमामध्ये कालचा दिवस गेला। मात्र आपणाशी संबंध साधताना थोडंसं त्रुटी होत होती। आजही आपणाला आवाज कसा येतो माहिती नाही आहे, पण तरी देखील आपणा सर्वांनाच आंबवडे नागेश्वर आणि या ठिकाणी जेधे सरकारांचं वाड्यामध्ये असलेलं देवस्थान, त्याचबरोबर या गावात असलेली लक्ष्मी माता, या गावामध्ये असलेलं धारेश्वर, जे आपलं मूळ धारेश्वर आहे तिथूनच धारदेव आणि धारदेव पासून पुन्हा या गावापर्यंत, या गावाच्या बाहेरच्या बाजूला आणि त्यानंतर प्रत्यक्ष गावामध्ये असं धारेश्वर देवाचं देखील आगमन या भूमीमध्ये झालेलं आहे। छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये सहकार्य करत असलेल्या जेधे सरकारांचं हे गाव, या गावामध्ये ऐकू येत नाही। आजचा हा कार्यक्रम ठीक आहे, आमचा फक्त आवाज तोंडाजवळ धरून बोलतो, बघू नका आमच्याकडे। नाही आवाज येतोय येतोय, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तथास्तु। छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला ज्यांनी खूप मोठं सहकार्य केलं, ज्यांच्यामुळे हा स्वराज्याचा दिवस उजाडला आणि आजपर्यंत आपण छत्रपती 350 वर्षापूर्वी गेले असले तरीही देखील त्यांची परंपरा, त्यांची निष्ठा, त्यांच्या धर्माबद्दलच्या सर्व संकल्पना आणि सण उत्सव आपण आनंदाने साजरे करत आहोत। त्यामध्ये या मावळ्यांचा आणि छत्रपतींचा खूप मोठा सहभाग आहे आणि अशा या भूमीमध्ये त्यांनी ज्या ज्या देवांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला त्यापैकी नागेश्वर देवाला रजत आवरण, चांदीचं आवरण अर्पण करण्याचा कार्यक्रम उद्या आयोजित केलेला आहे आणि त्या सोहळ्यानिमित्ताने आम्ही इकडे आहोत। थोडंसं इकडे रेंजचा अभाव असला तरी देखील आपणा सर्वांना जेवढं शक्य आहे तेवढं या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण सर्वजणच सण उत्सवाशी संबंधित अशा सोहळ्यामध्ये उपस्थित आहात। सर्वांनाच आता गुरुद्वादशी म्हणजे गुरुपूजनाचा, वसुबारस म्हणजे गोपूजनाचा, त्याचबरोबर धनलक्ष्मी, कुबेर या सर्वांची पूजा करण्याचा, धन्वंतरीची पूजा करण्याचा एक पवित्र सण जो जवळजवळ 10-11 दिवस पर्यंत चालत असतो, असा हा दिवाळी सण अतिशय मोठा सण म्हणून आपल्याकडे संबोधला जातो। या सणाचा आता आपण सर्वजण आरंभ करायला निघालेलो आहोत।
कालपर्यंत पौर्णिमेच्या निमित्ताने देवीशी संबंधित आपलं जीवन होतं. आता मात्र आपणाला धन, संपदा, गुरु, गोमाता, गंगा या सर्वांची सेवा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. गुरु साक्षात परब्रह्म म्हणून आपण गुरु स्वरूप तर पाहिलेलंच आहे. गुरूंच्या सेवेसाठी सर्वजण आतुरलेले असतात आणि जो कोणी सेवा करतो त्याला आशीर्वाद देणं हे गुरूंचं कर्तव्य राहतं. ज्या वेळेला वस्त्रहरणाचा प्रसंग आला त्यावेळेला त्या वस्त्राला एक विशिष्ट साथ देऊन बहिणीचं आणि भावाचं नातं लावून भगवंताने त्या ठिकाणी बहिणीचं, आपल्या भक्ताचं रक्षण केल्याचं चित्र आपण पाहतो. ही सर्व परंपरा पाहत असतानाच एका मागच्या जन्मामध्ये एका संन्याशाला नग्न अवस्थेमध्ये पाहून हसण्याचं जे दुष्कृत्य केलं गेलं त्याचं प्रायश्चित्त म्हणून वस्त्रहरणाचा प्रसंग आला. अशा कथा आपण पुराणातून, इतिहासातून ऐकत असतो. या सर्व गोष्टींमध्ये गुरु निष्ठा, गुरु भक्ती हा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच वेळेला गोपूजनाचा किंवा गोरक्षणाचा, गोवंश रक्षणाचा सुद्धा संकल्प आपल्याकडे झालेला आहे. वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या वादातून, वेगवेगळ्या ऋषींच्या स्पर्धेतून, म्हणजे तसे तर स्पर्धा देवांमध्ये सुद्धा झाली, म्हणून तर ब्रह्मा आणि विष्णू दोघांनी तू थोर मी थोर या वादातून शिवदर्शनाचा प्रसंग आपण पाहतो. अशा अनेक प्रकारे ऋषी मुनी, योगी, देव देवता सर्वांमध्ये सतत आपणाला स्पर्धा किंवा ईर्ष्या पाहताना दिसते आणि त्या ईर्ष्येचा परिणाम किंवा त्या स्पर्धेचा परिणाम काहीतरी वेगळाच होताना दिसत असतो. त्याच पद्धतीने आपणाला गायीला सहज दर्भाचा स्पर्श झाल्याबरोबर ती गायी मरून पडावी आणि नंतर कुशावर्त तीर्थामध्ये ऋषींना मुक्ती मिळण्याचा मार्ग प्राप्त व्हावा. त्या तीर्थातून गोदावरीत पडणारं पाणी समुद्रापर्यंत गोदा तीरावर असलेल्या सर्व सद्भक्तांना पावित्र्य निर्माण करून द्यावं, अशा प्रकारची परंपरा. परंतु ती गोदा गतवर्षापर्यंत मात्र भरेल की नाही अशी चिंता असायची. यावर्षी मात्र इतकी ओतप्रोत भरलेली आहे की सर्वत्र पाणीच पाणी होऊन बसलेलं आहे, असं चित्र आपण पाहतो आहोत. ज्या वेळेला आम्ही या गंगा पूजनाचा प्रयत्न करतो, ज्या वेळेला आम्ही पूर्वीच्या काळामध्ये जरा नदीला पाणी आलं आणि ते काठोकाठ भरलं की नदीचं ओटीभरण करण्याची परंपरा होती. परंतु ती अंधश्रद्धा आहे असं समजून आम्ही स्वातंत्र्यानंतर या नदी नाल्यांचं कौतुक विसरून गेलो, विहिरींचं कौतुक विसरून गेलो. परडी सोडणे वगैरे ह्या अंधश्रद्धा आहेत. अशा पद्धतीने आपण त्या सर्वाकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम म्हणून झऱ्यांना, तळ्यांना पाणी मिळत नाही किंवा आता इतकं पाणी आहे की ते कुठे न्यावं आणि कसं सांभाळावं, कशा प्रकारे त्यातून आपण स्वतःला सावरावं, अशी भयंकर परिस्थिती आत्ता आपणाला झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. या आणि अशा प्रकारच्या सर्व संकटातून आपली मुक्ती व्हावी म्हणून नित्य गंगा पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे रूढ झालेली आहे. ती परंपरा आता आपणाला अजून मोठ्या प्रमाणात सांभाळणं आणि त्या पद्धतीने नदी नाल्यांचं, ओढ्यांचं, जुन्या विहिरींचं, तलावांचं संरक्षण करणं, धरणं बांधण्याचं काम आपण केलं, पण त्यात गाळ किती साचलेला आहे इकडे आमचं लक्ष नाही आहे. आता लगेच संशोधक सांगतात, संबंधित अधिकारी सांगतात 90% भरलं, 100% भरलं. परंतु ज्या वेळेला आम्ही हे 100% भरलं असं म्हणतो त्यावेळेला 45 ते 50% गाळ त्याच्यामध्ये आहे. म्हणजे धरणात पाणी फक्त 50-55% आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि वर्षासाठी आम्हाला 90% पाण्याची व्यवस्था करून घ्यावी लागत होती. आता जर तेच पाणी 50% असेल तर आम्हाला 40% पाणी अपुरं पडणार आहे आणि ते पाणी जपून वापरणं ही तुमची आमची जबाबदारीच ठरते. मात्र तसं प्रबोधन आपल्याकडे होताना दिसत नाही. ज्याप्रमाणे कृषी मंडल अधिकारी वगैरे झालेले आहेत, पर्यवेक्षक आहेत, कृषी अधिकारी आहेत, या सगळ्यांचा विचार जेव्हा करतो त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन न करत नसल्या कारणाने आज अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की कित्येक धान्य
होतच नाहीत, तर कित्येक धान्य इतके जास्त प्रमाणात होतात की त्याची किंमत शून्य होऊन जाते. आता हे सर्व संतुलन या कृषी अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे. प्रत्येक गावात जाऊन कुठल्या गावात कुठल्या प्रकारचे धान्य, भाजीपाला, वेगवेगळे रोपटी काय जे चालू आहे ते किती प्रमाणात आहे, ऊस किती आहे, इतर धान्य किती आहेत, कडधान्य किती आहेत किंवा अन्य तेलबिया वगैरे किती आहेत, या सगळ्याचं संतुलन करण्यासाठी म्हणून हजारो रुपये, नवे नवे लाखो रुपये पगार देऊन या लोकांना नेमलेला आहे. परंतु 70 वर्षात आजपर्यंत आपणाला कधीही शेतीचं नियोजन व्यवस्थित झालं आणि शेती उत्पादनावरती किंवा शेतीच्या जे पदार्थ आहेत त्यांच्यावरती योग्य असा उपाय निघाला आणि शेतकरी संपन्न झाला असं चित्र बघायला मिळतच नाहीये. उलट पक्ष आपणाला शत्रू राष्ट्राकडून सुद्धा कित्येक गोष्टी आयात कराव्या लागतात. हे सर्व कृषी मंडलाधिकाराचं किंवा त्या कृषी खात्याचं अपयश आहे, हे आपल्या सर्वांनी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एका बाजूला आम्ही कृष्णाची आणि त्यांचे बलराम दादा त्यांची पूजा करायची, बळीराजा म्हणून शेतकऱ्याचं कौतुक करायचं, परंतु त्या शेतकऱ्याचे खऱ्या अर्थाने स्थिती कशी आहे इकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण पूजा त्यांच्या करणार आहोत, नामघोष त्यांचा करणार आहोत, परंतु प्रत्यक्षरित्या त्यांचं जे कर्म आहे किंवा त्यांच्या नामाने चालत आलेली शेती आहे तिकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही. आणि या शेतीला पूरक असलेल्या, शेतीला आवश्यक असलेल्या, शेतीमधल्या सर्व प्रकारच्या नत्रादी व्यवस्थेसाठी, खताच्या व्यवस्थेसाठी ज्यांना आपण पुत्रवत सांभाळलेला आहे असे पशु प्राणी, या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ अशी गोमाता सांगितलेली आहे. गायी सर्व दृष्टीने तिच्या पंचगव्यांचा उपयोग हा शारीरिक वर्धनाबरोबरच निसर्ग संवर्धनासाठी सुद्धा होतो. इकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. तिच्या चामड्याचा, केसाचा, हाडांचा, सर्व दृष्टीचा आपणाला अत्यंत श्रेष्ठ असा उपयोग होत असतो. तिच्या शिंगामध्ये गोमय म्हणजे शेण भरून ते जर मातीत पुरून ठेवलं आणि 6 महिन्यांनी ती जी माती, त्याची सुद्धा शेणाची माती होणार आहे, ती माती 1 चमचाभर 1 लिटर पाण्यामध्ये टाकली तर तुम्हाला उत्तम, जे आता वेगवेगळी रासायनिक खतं टाकून आपण आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आणि आरोग्याला उपयुक्त अशा प्रकारचं धान्य किंवा फळं, पाले भाज्या जे काही तुम्ही करता ते पीक येऊ शकतं. एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. परंतु दुर्दैवाने त्या गायीचा देखील आपण अंत करून टाकलेला आहे. आता आमच्याकडे गायी आहे, तिच्यामध्ये श्वान शुकराचेच जीवनसूत्र किंवा काय म्हणतात त्याला, त्याचे बीज जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. आणि पर्यायाने जे दूध आम्ही खातो आहे किंवा त्यानंतर जे पदार्थ होणारे आहेत ते सगळे पदार्थ आम्हाला श्वान शुकराच्या दुधासारखे किंवा त्याच्याच हाडामांसासारखे होतात आणि ते खाऊन वृत्ती सुद्धा तशाच प्रकारची बनताना दिसते. गायीचं शुद्ध दूध खाणारी मुलं होती, ते आई वडिलांच्या आज्ञेत राहणारी होती, समाजाची सेवा करणारी होती, सुदृढ होती, काम करण्यामध्ये कधीच त्यांच्यामध्ये आळस नव्हता, असं चित्र पाहत होतो. मात्र आता श्वान शुकराप्रमाणे आळशी असलेले, नको तेव्हा नको ते पदार्थ खाणारे, अशा प्रकारची संतान आज आपण जन्माला घालतो आहोत. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याकडे केवळ धन्वंतरीची पूजाच नाही, तर धन्वंतरी म्हणजे डॉक्टर आहेत आणि ते वैद्य काय सांगतात त्याप्रमाणे आपण जगणं आवश्यक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गायीचं गोमूत्र हे आपल्यासाठी उपयुक्त आहे, गोमय आपल्यासाठी उपयुक्त आहे, दूध, दही, तूप हे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एवढेच नाही तर गोमयापासून निर्माण झालेली विभूती, राख थोडक्यात सांगायचं तर हिचा सुद्धा ओले करून संपूर्ण शरीराला लावली किंवा तंत्रज्ञानानुसार 15 ठिकाणी, 21 ठिकाणी, 24 ठिकाणी, 32 ठिकाणी, 36 ठिकाणी अशा पद्धतीने भस्म धारण करून साधना करणारी मंडळी सुद्धा आपणाला बघायला मिळतात. 15 ठिकाणी भस्म धारण करून
प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत किंवा प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत ज्या वेगवेगळ्या ऊर्जा असतात त्या सर्व ऊर्जेची शक्ती किंवा त्या प्रकारचे आत्मज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न हा साधकाकडून केला जातो. केवळ मस्तकावर त्रिपुंड्र धारण केलं तरी सुद्धा त्रैलोक्यामध्ये काय चाललेलं आहे या सर्वांची सहज दृष्टी आपल्याला प्राप्त होत असते. पूर्वीच्या काळामध्ये छोटे मोठे ज्योतिष असायचे, अगदी विद्वान बनून काशीला पंढरपूरला इतरत्र कुठे जाऊन शिकले सुद्धा नाहीत, पैठणला गेले नाहीत किंवा देऊ आळंदीला गेले नाहीत, कुठल्याही विद्यापीठामध्ये शिकले नाहीत, पण तरी देखील केवळ विभूती धारण करून डोळे मिटून ज्यावेळेला ते पंचाक्षरी किंवा षडक्षरी महामंत्राचा जप करायचे किंवा नवार्ण देवीच्या मंत्राचा जप करायचे, आपापल्या आराध्य देवतेचा जप करायचे, ओम गंग गणपतये म्हणायचे, त्यावेळेला त्यांना मिळणारी जी ऊर्जा आहे किंवा त्यांना मिळणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानातून ते त्रैलोक्याचा विचार करायचे. स्वर्गात काय चाललेलं आहे देवांचं हे त्यांना कळत होतं, पाताळात राक्षस काय करतायत हे सुद्धा त्यांना कळत होतं, आणि प्रत्यक्ष मृत्यूलोकात आपण काय करायचं आहे याचं त्यांना भान होतं. आता मात्र आपल्याला कशाचीच जाण नाही. आम्ही चंद्रावर, मंगळावर, सूर्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण किंबहुना त्यांच्यावरती स्वारी करून आम्ही एक नवीन चंद्रयान केलं, मंगळ यात्रा केली, गुरु यात्रा केली, अशा प्रकारचा एक असुरी आनंद मिळवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परंतु प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणच्या कुठल्याच गोष्टीची, तिथल्या मातीच्या कणाची सुद्धा आम्हाला ज्ञानप्राप्ती झालेली नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हे अनन्य अशा प्रकारचं ज्ञान, अगोचर अशा प्रकारचं निर्लेप मंगल असं जे ज्ञान आहे, पवित्र शक्ती आहे, ती आम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी श्री गुरुम शरणम व्रज हे सर्व सांगणारा कोण आहे तर ते श्री गुरुच आहेत. त्रैलोक्याचा अधिपती असलेल्या सर्वांचं जे तत्वज्ञान, आत्मज्ञान आणि ज्याच्यापासून हे निर्माण झालेलं आहे त्या परमात्म्याबद्दलची माहिती, त्या देवाबद्दलचं ज्ञान ज्यांच्याकडून प्राप्त होत आहे ते गुरु, त्या गुरूंची सेवा आणि गोमातेची सेवा ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे. अनेक वेळा अनेक प्रकारे आपल्याकडून कार्य घडत असतं. हे कार्य करत असताना कळत न कळत आमच्याकडून झालेले दोष, पाप याचा परिहार करण्यासाठी आणि आम्हाला मृत्यूनंतर सुद्धा आत्मकल्याण, आत्मशांती प्राप्त व्हावी म्हणून यमदीपदानादी प्रक्रिया करणारे आम्ही सगळी मंडळी या निमित्ताने गोडधोड पदार्थ करून देवदेवतांनाच, आणि मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात किंवा मुलंच देव अवतार आहेत, मुलांमध्येच ईश्वराचं अस्तित्व आहे असं आपण म्हणतो, त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देणे, आजूबाजूला असलेल्या गोरगरिबांना ही दिवाळी मिठाई रूपाने किंवा फराळ रूपाने अर्पण करणे, या आणि अशा प्रकारच्या परंपरेतूनच आपणा सर्वांना एक नवीन चेतना, एक नवीन वर्षाची सुरुवात, एक आनंदमय, म्हणून तर या प्रतिपदेला दिवाळीचा पाडवा असं सुद्धा म्हटलं जातं. निसर्गाच्या दृष्टीने चैत्र पाडवा असला तरी ज्ञानाच्या दृष्टीने, आत्मज्ञानाच्या दृष्टीने, भगवत भक्तीच्या दृष्टीने, संपन्नतेच्या दृष्टीने विचार करता हा सुद्धा आपला पाडवा आहे, दिवाळी पाडवा. आणि या पाडव्यासाठी आपण सर्व प्रकारचे वर्षभर आपल्याकडून जे कळत न कळत काही दोष झाले असतील आणि चांगलंही कर्म काही घडलं असेल, चांगल्या कर्माचा प्रचार करणे, आणि काही दोष घडले असतील तर त्यामध्ये सुधारणा करणे, अशा प्रकारचं कर्म ज्या ज्या व्यक्तीकडून घडतं त्या सर्वांनाच आपल्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करून देणारा, आपल्या जीवनामध्ये नवचेतना निर्माण करून देणारं अशा प्रकारचं हे पवित्र व्रत सण रूपाने आपल्या समोर आलेलं आहे. आणि त्या सणातला प्रतिपदेचा पहिला दिवस आजपासून पुढे आपण जवळजवळ 21 दिवस या वेगवेगळ्या परंपरा सांभाळणार आहोत. आणि आपल्या या सण उत्सवाच्या निमित्तानेच आपल्या नातेवाईकांना, आपल्या आजूबाजूला असलेल्या गोरगरिबांना सुद्धा आदर गौरव देण्याचा, सन्मान करण्याचा, त्यांच्या जीवनात काय कमी असेल तर ते त्यांना प्रदान करण्याचा. आज दुर्दैवाने आपण तसं करताना दिसत नाही. तमाम सनातन हिंदू समाज हा स्वतः आत्मप्रौढी करणारा झालेला आहे, आत्मचिंतन करणारा झालेला आहे. आत्मचिंतन म्हणजे फक्त स्वार्थी चिंतन,
अशा प्रकारची चक्र पाहायला मिळते. जर खऱ्या अर्थाने आपण माझ्या समाजातल्या कोणालाही दुःख होता कामा नये. प्रत्येकाच्या घरी सण उत्सव असला पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या घरामध्ये जर कोणी मृत झालं तर तिथे सण करत नाहीत, म्हणून त्यांचे नातेवाईक किंवा गावकरी त्यांना वेगवेगळे सण, वर्षभरातल्या प्रत्येक सणाला आपण सणाचे पदार्थ आहेत ते सर्व देत असतो किंवा दिवाळीचा फराळ देत असतो. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जे गोर गरीब आहेत त्यांना देखील आपण हे दिलं पाहिजे. या प्रकारचा संकल्प, अशा पद्धतीचा संकल्प करण्याचा दिवस हा आजचा दिवस आहे, आजची प्रतिपदा आहे. हे आम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनीच एक उत्तम रीतीचं व्रत करून उत्तम अशा पद्धतीने देवाला आणि देवरूपात वावरत असलेल्या सर्व जीवांना, झाडावेलींना, वृक्षांना, सर्वांनाच आनंद निर्माण होईल, सर्वांनाच खऱ्या अर्थाचं सौख्य प्राप्त होईल, आपलं स्वतःचं आत्मबल वाढेल आणि आमच्या समाज बांधवांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं दुःख राहणार नाही, कुणी ऋणात राहणार नाही, कुणीही उपाशी राहणार नाही, किंबहुना गोडधोड खायला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करणारा हा एक मोठा दिवाळ सण आहे. दसरा, दिवाळी या दोन्ही बद्दल खूप संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आपल्या परंपरेने सुद्धा सांगितलेलं आहे की सगळ्यात मोठा सण जर कोणता असेल तर दसरा सण मोठा आणि दिवाळीमध्ये दिन दिन दिवाळी, गाई म्हैशी ओवाळी असं म्हटलेलं आहे. म्हणजे पशुधन जे आहे ते आपल्याकडे वाढणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, एक मधलाच काळ असा विचित्र आला की त्यावेळेला आपण आपल्या घरच्या गायींना सोडून दिलं किंवा कदाचित कसायांच्या हाती दिलं आणि ज्या दिवशी आपल्या घरातली गायी निघून गेली त्या दिवसापासूनच शेतकऱ्याची अवनती सुरू झालेली आहे. आता आम्ही सांभाळतो आहे ते श्वानशुकर संतान सांभाळतो आहे, परंतु शुद्ध गाय जी आहे ती मात्र गिर गाई असेल किंवा देवणी गाई असेल, कोकणी गाई असेल, खिलार गाई असेल, अशा ज्या पवित्र गाय आहेत जिच्या वशिंडामधून सूर्याचं शतकोटी तेज बाहेर येत असतं आणि त्या फक्त वशिंडाला हात लावला तर आपणाला आरोग्य प्राप्त होऊ शकतं. या आणि अशा प्रकारच्या पवित्र गोष्टी जिच्यामध्ये सामावलेल्या आहेत ती गोमाता आणि तिच्या पोटी येणारे मग वासरं असतील, पाडे असतील, पाड्या असतील, जे काही असेल त्या संतानांचं गोवंशाचं सुद्धा रक्षण करणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यामध्ये जर आपण कुठली चूक करत असेल तर मात्र आपणाला त्याबद्दलचा त्रास, त्याबद्दलचं प्रायश्चित्त भोगावंच लागणार. आणि आपण पाहतो आहोत एक व्यक्ती म्हणजे शासकीय दृष्ट्या जरी विचार करायचा ठरवला तरी आणि गावात वावरत असलेल्या, आपल्या घरात वावरत असलेल्या लोकांच्या बाबतीत जरी विचार करायचा ठरवला तरी सुद्धा एक जण गायीची हत्या होऊ नये असं म्हणणारा दिसतो तर दुसऱ्या बाजूला आपण कुठे खातोय तेव्हा ते खातात, त्यांच्या धर्मात खाण्याचीच परंपरा आहे. जर आमचा देश हिंदुस्थान असं म्हणून आम्हाला तो दिला आणि त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी मागितलेला पाकिस्तान तयार झाला तर पुन्हा पाकिस्तान मधले मुस्लिम या देशात ठेवून या देशाचं सगळं सांस्कृतिक स्वातंत्र्य ढवळून काढणं, इथे सगळ्या प्रकारचं नैतिक अधपतन करून घेणं ही कुठे शोभणारी गोष्ट आहे. आणि म्हणून यालाच अधर्म असं म्हटलेलं आहे. अधर्म झाली या सृष्टी, कदा नोहे पर्जन्यवृष्टी किंवा अतिवृष्टी, ही सगळी संकट निर्माण होत असतात. आणि हा अधर्म ज्यांनी केला त्या इंग्रजांनी केला. इंग्लंडला देखील जे मुस्लिम राजे आले आज वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन राहत आहेत त्या मुस्लिम देशांना देखील स्वास्थ्य पाहायला मिळत नाही आहे. तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा प्रयत्न केला की स्वतःचं सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही तुमच्याबद्दल ज्या भावना ठेवताय, तुम्ही तुम्हाला आनंद मिळावा असं म्हणत असाल तर तो तुम्ही दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरीकडे आनंद निर्माण झाला तर तो तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही स्वतःला आनंद मिळवणार आणि दुसऱ्यांना दुःख देण्याचा प्रयत्न करणार तर ते कधीच शक्य होणार नाही. सर्वत्र सुख असेल तरच तुम्हाला सुखाचा अनुभव येणार आहे. शेतामध्ये आपण साळी पेरली, गहू पेरला आणि तिकडे पुन्हा बघितलंच नाही आणि तिथे गवत आलं तर त्या गवतामधून आपल्याला काही
साळी मिळणार नाही, भात मिळणार नाहीये किंवा गहू मिळणार नाहीये. तुम्ही जे पेरलं ते व्यवस्थित टिकवलं तरच व्यवस्थित होणार आहे. आणि जर आम्ही एक हिंदुस्थान म्हणून आणि एक पाकिस्तान म्हणून पेरणी केलेली होती तर पुन्हा या हिंदुस्थानामध्ये भेळ का व्हावी? आपल्या शेतामध्ये सुद्धा तण असेल, वेगवेगळ्या प्रकारचं धान्य असेल, एकच व्यवस्थित नांदत नसेल तर आपण ते तण म्हणून बाजूला काढून टाकतो. भेसळ झालेली असेल, खेड झालेला आहे असं म्हणून आपण चुकीचं बीज, चुकीचं धान्य, चुकीचं रोप बाजूला काढून टाकत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या चुका सुधरवल्या पाहिजेत आणि एक सुंदर सुसंस्कृत असा समाज निर्माण केला पाहिजे. आज कित्येक लोक आपणाला असे पाहायला मिळतात की जे आपल्या धर्म संस्कृतीला पूर्णतः विसरलेले आहेत आणि यथेच्छ पशुपक्षाप्रमाणे जगताना दिसत आहेत. हे सर्व दूर करायचं असेल, या सर्वांच्या मध्ये एक वेगळी प्रेरणा किंवा आनंद निर्माण करायचा असेल तर मात्र तो आनंद आपणाला सेवेनेच प्राप्त होणार आहे आणि ती सेवा सणातूनच करता येणार आहे. अशा प्रकारच्या सणाचा, सेवेचा आणि सद्दर्शनाचा, साक्षात्काराचा हा पवित्र काल आहे. या कालावधीतला आजचा पहिला दिवस हा या सणांच्या संकल्पाचा आहे आणि उद्यापासून एक एक नवे नवीन संकल्प करून आपण एका वेगळ्या दिशेने जायचं आहे. हीच परिस्थिती लक्षात ठेवून आमच्या पूर्वजांनी मुलांना देखील विद्याभ्यासात प्रगती व्हावी म्हणून याच दिवसामध्ये परीक्षा वगैरे ठेवलेल्या असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ठेवलेल्या असतात, प्रात्यक्षिक करून घेतली जातात. आपण देखील सुधार्मिक असं प्रात्यक्षिक केलं पाहिजे. एक साधं प्रात्यक्षिक आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. मांडी घालून ताट बसायचं, डोळे मिटायचे आणि भ्रूमध्याकडे लक्ष देऊन ओम अशा प्रकारचा फक्त उच्चार करायचा. ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत या स्वरूपामध्ये आपण जर चिंतन केलं तर एक ओंकाराचं वलय आपल्या समोर निर्माण होतं. नंतर तुमचा पंचाक्षरी असेल, षडाक्षरी असेल किंवा आपापल्या धर्म संप्रदाय परंपरेनुसार जो मंत्र असेल त्याचा जप आपण केला पाहिजे. बहुतांश या कालावधीमध्ये रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो, त्यामुळे आपल्या दिवसाच्या कामाचं योग्य नियोजन केलं पाहिजे आणि लवकरात लवकर आपली सगळी कामं आटोपून आपण विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरंचसं वातावरण पावसाळी झालं होतं, आता थंडी येणार आहे, कफ वगैरे होण्याची भीती आहे. अशा वेळेला जर आपल्या शरीराला भरपूर विश्रांती मिळाली तर ते शरीर तंदुरुस्त राहू शकतं. आणि सकाळ सकाळी गोठणारी थंडी आहे, त्या थंडीमध्ये थोडंफार आपण फिरलो तर त्याचाही आपणाला खूप चांगला लाभ होत असतो. म्हणून तर आपल्या परंपरेमध्ये वेगवेगळ्या देवांच्या यात्रा केलेल्या आहेत आणि त्या यात्रेमध्ये जशी आषाढी कार्तिकीची पंढरपूर यात्रा आहे तसंच वीरशैव संप्रदायाने देखील आपापल्या विभागातून मन्मथ स्वामी कपिलधार कडून यायचे आणि शिखर शिंगणापूरला यायचे. आता थोडा आमचं उलट कार्यक्रम आहे, आम्ही शिखर शिंगणापूर वरून कपिलधार मन्मथ स्वामींकडे जात असतो. महाराष्ट्रातील, आंध्रातील, तेलंगणातील अनेक सद्भक्त आपापल्या गावाकडून, आपापल्या परिसरातील गुरुमठातून कपिलधारकडे येत असतात. यावर्षी कपिलधारला भरपूर पाऊस पडला आणि त्या पावसामुळे बरंचसं नुकसान देखील झालेलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता त्या ठिकाणी वावरत असलेल्या सद्भक्तांना, भले ते वीरशैव असू देत किंवा अन्य कुठल्या जाती धर्मपंथ संप्रदायाचे असू देत, एक मनुष्य म्हणून त्या सर्वांना मदत करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य ठरतं. आणि त्या भावनेने कुणाला बघा, कित्येकांचं धान्य गेलं, कपडे लत्ते गेले, सर्व वस्तू निघून गेल्या, कित्येकांची बकरी, कोंबडी, गायी, म्हैशी त्यासुद्धा वाहून गेल्या. इतकं भयंकर संकट आज एका बाजूला पाहतो आहोत आपण, तर दुसऱ्या बाजूला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देखील आपण घेताना दिसत आहोत. लाखो रुपयांचा चुराडा करून गणेशोत्सव, दुर्गा देवी उत्सव आपण साजरे केले. त्यातलेच थोडेफार पैसे वाचवून आपण या लोकांना कपडा लत्ता दिला असता तर देवीला पण बरं वाटलं असतं, गणपतीला पण बरं वाटलं असतं. परंतु असं काही करायचं असतं असं सांगणारा गुरुच आज
जन्माला आलेला नाही, म्हणून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आपल्या देशाला चांगल्या गुरुची गरज आहे आणि म्हणून तशा प्रकारचा एक सुंदर गुरु आम्हाला प्राप्त व्हावा आणि गोमातेची सेवा करायला मिळावी, गंगेची सेवा करायला मिळावी, गृहिणी आणि गृहस्थ यांच्यामध्ये ऐक्य निर्माण व्हावं, याच्यासाठी आपण या पंचतत्वाचा, हे पंच ग आहेत लक्षात ठेवा, गृहिणी, गृहस्थ, गंगा, गुरु आणि गोमाता, नवीन घर बांधताना यांचाच प्रवेश आपण घरामध्ये करत असतो. त्याच पद्धतीने या नवीन वर्षाचा आरंभ, सगळं वेगवेगळं धान्य आपल्या घरामध्ये येणार आहे, हे सर्व वैभव घरामध्ये प्रवेश करत असताना गुरूंची, गंगेची, गोमातेची, त्याचबरोबर गृहिणीची आणि गृहस्थांची, पहिली आंघोळ तर गृहिणीचीच असते आणि नंतर गृहस्थाची असते, असं हे सुंदर धर्म तत्वज्ञान आणि आचरण आपणाला ग्रंथातून सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष ते आचरणात आणण्यासाठी तशा प्रकारचं मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंची आवश्यकता आहे आणि म्हणून आपण गुरूंना, गोमातेला, गंगेला, एवढंच नाही तर धन्वंतरीला, यमराजाला, पांडवांना, बळीराजाला, सर्वांना आवाहित करतो आणि वेगवेगळ्या रूपात, कोणाची शेणाची, कोणाची मेणाची, कोणाची मातीची, कोणाची दगडाची प्रतिमा करून आपण त्याची पूजा करत आहोत. पण प्रत्यक्षरित्या आपण एकमेकाला मदत करताना मात्र दिसत नाही. ज्या दिवशी जगातला प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला आनंद व्हावा असा प्रयत्न करेल, त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने संपूर्ण जगात दसरा, दिवाळी साजरा होणार आहे आणि तशा प्रकारचे दिवाळी आपणाला आनंदाची मिळावी. मात्र स्वार्थामुळे, तुझा धर्म माझा धर्म या भावनेने आणि एकमेकाची भूमी मला पाहिजे अशा प्रकारची विचित्र भावना आपल्या आल्यामुळे दिवाळीऐवजी आपल्या सर्वांचं आर्थिक, सामाजिक, नैतिक दिवाळं निघाल्याची परिस्थिती आपण पाहतो आहोत. तेव्हा हे सर्व दूर व्हावं आणि आम्हा सर्वांना आनंद प्राप्त व्हावा, यासाठी आपण दयाघन पार्वती परमेश्वर, सद्गुरु शिव परमात्मा, सद्गुरुनाथ, गुरुनाथ, गंगा माता, गोमाता आणि आपल्या स्वतःच्या माता पिता यांना अनन्य शरण जाऊन आपलं जीवन पवित्र करूया. तशी शक्ती, सन्मती, दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वर आपणा सर्वांस देवो असं अभिष्टचिंतन करतो आणि हे वाक्पुष्प श्री गुरु चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. सद्गुरु धारेश्वर महाराज की जय. नीलकंठ शिवाचार्य महाराज की जय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महादेव. जय धारेश्वर, जय धारेश्वर, हर हर महादेव. शिवाचार्य धारेश्वर महाराज की जय. पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी महाराज की जय.